पोलीस पकडायला आल्याची चाहूल लागताच दोन तरुणांनी मुळा धरणात उडी मारली। एका तरुणाचा मृतदेह चौथ्या दिवशी मिळून आला। सायंकाळच्या सुमारास पोलीस पथक पकडायला आल्याची चाहूल लागताच दोन तरुणांनी राहुरी तालुक्यातील वावरत परिसरात मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली। दोघांपैकी एक जण पोहून बाहेर निघाला, मात्र रामा माळी हा तरुण पाण्यात बुडाला। तब्बल 4 दिवसानंतर तो फुगून पाण्यावर तरंगताना दिसून आला। लक्ष्मीबाई भागवत बाचकर वय वर्ष 65 राहणार जांभळी तालुका राहुरी व त्यांचा मुलगा अंबादास हे दोघे त्यांच्या घरात झोपी गेले होते। दिनांक 9 जुलै रोजी रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान 3 भामटे बाचकर यांच्या घरात घुसले आणि लक्ष्मीबाई बाचकर यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व कानातील फुले ओरबाडून घेतली। तसेच पेटीतील सोन्याचे दागिने असे 4 तोळ्याचे दागिने घेऊन पळून जात होते। तेव्हा लक्ष्मीबाई यांच्या मुलानं त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता भामट्यांनी लक्ष्मीबाई व त्यांच्या मुलगा अंबादास यांना काठीनं मारहाण करून ते पसार झाले होते। लक्ष्मीबाई भागवत बाचकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रवी, पूर्ण नाव माहित नाही, राहणार जांभळी तालुका राहुरी व त्याच्या सोबतचा एक अनोळखी इसम अशा 2 जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर 760/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(6)(3)(5) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेदरम्यान राहुरी येथील पोलीस पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी वावरत इथं गेले। तेव्हा पोलीस पथक पकडायला आल्याची चाहूल लागताच रामा ज्ञानदेव माळी वय वर्ष 29, संदीप बर्डे वय वर्ष 27 राहणार गंगाधरवाडी वावरत जांभळी तालुका राहुरी या 2 तरुणांनी मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली। दोघांपैकी संदीप बर्डे हा पोहून बाहेर आला, मात्र रामा माळी हा तरुण पाण्यात बुडाला। पोलीस प्रशासनानं सलग 3 दिवस धरणाच्या पाण्यात त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही। तब्बल 4 दिवसांनी आज दिनांक 13 जुलै 2025 रोजी रामा माळी याचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला। पोलीस प्रशासनानं मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करत आहेत।